माझं नाव भाऊसाहेब पाटणकर. आज इथे मराठी शायरीचा कार्यक्रम मी सादर करणार आहे. कार्यक्रमाआधी एक सूचना आहे. सूचना अशी की हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल, तर श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे तो यशस्वी होणार आहे. वा वा भाऊसाहेब, फार छान, क्या बात आहे, असे प्रतिसादाचे शब्द तुमच्या ओठापर्यंत आणायची जबाबदारी माझी आणि ती मी पार पाडणारच. फक्त सूचना अशी आहे, नम्र विनंती अशी आहे की असे शब्द तुमच्या ओठापर्यंत आले तर संयम पाळू नका. तेव्हा ही मैफिल कशी वागणार आहे? सौंदर्याचं एक उत्स्फूर्त स्वागत करण्याची मनस्थिती, एक मन मोकळेपणा, एक दिलखुलासपणा या मैफिलीत आहे का नाही हे बघण्याकरता काही विस्कळीत शेर तुम्हाला मी आज सुनावतो. आपण वागता कसे ते बघतो आणि मग त्याच्यावर पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवतो. ठीक आहे ना? बरोबर आहे मंडळी? तेव्हा ही एक कल्पना पहा. शायर सूर्याला काय म्हणतो? शायर म्हणतो सूर्याला, अरे सूर्यामान तुझी दया येते. म्हणतो, भास्करा आम्हा तुझीही दया येते कधी मधी, पाहिली आहेस का रे रात्र प्रणयाची कधी. आता शायरला सूर्याची कळ काढायची काय गरज होती? सूर्य खरं म्हटलं तर अद्याप प्रेमी, पृथ्वी त्याच्या मागे युगानुयुग फिरते, तर त्याला असं बोलायचं की प्रणयाची रात्री पाहिलीस का. आता सूर्य पण काय कमी नाहीये, त्यांनी असे 56 असे शायर पाहिलेले आहेत. तो म्हणतो, अरे बाळा तुझीच कीव येते, आम्हासही या शायराची कीव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयास याला रात्र व्हावी लागते. तेव्हा गोष्ट अशी आहे की शायर अशाच गोष्टी बघत आलेले आहेत वर्षानुवर्ष आणि ते शायरी करत आलेले आहेत. पण ही जी शायरी आम्ही निर्माण केली ह्यावेळी, त्यावेळी एक स्पष्ट कल्पना डोळ्यासमोर होती की ही शायरी आपण कुणाकरता करतोय आणि कुणाकरता करत नाहीये. तर ही शायरी जी आहे ती अरसिक लोकांच्या करता नाही. अहो, ज्यांना आमची शायरी आवडत नाही, अशी शायरी आवडत नाही, त्यांना काय आवडणार आहे? शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे, म्हणजे म्हणतो शायरी नको, शायरी माझी ऐकून सांगेल जो आता पुरे, तो रतीच्या चुंबनाला सांगेल की आता पुरे. तर आम्ही देवाला म्हणतो, अशा लोकांचं तोंड बघायची आमची इच्छा नाही. तोंड ही भगवणारे त्याचे मला दावू नको, ना जरी मंजूर हेही माझे दया दावू नको. तेव्हा शायरी जी आहे ही रसिक लोकांच्या करता आहे, ज्यांना जीवनाची नशा चढलेली आहे. वयाला किती असतील ते, पण मनानं तरुण आहे. उन्मेष ज्यांच्या जीवनाचा काहीच ना झाला कमी, ज्यांना तारुण्य आहे मनाने, उन्मेष ज्यांच्या जीवनाचा काहीच ना झाला कमी, प्यायले जे खूप ज्यांना वाटे परी झाली कमी. जीवनाची नशा चढली. निर्मिली मी फक्त त्यांच्याच साठी शायरी, सांगतो इतरासा आता वाचा सुखे ज्ञानेश्वरी. आता लोक मला म्हणतात, भाऊसाहेब तुमचं वय काय आणि या वयात तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायची, तर ते सोडून तुम्ही असं बोलता, अहो कुठे जाल तुम्ही नंतर. आम्ही त्यांना म्हणतो, अहो तुम्हाला काय काळजी, जाऊ फार तर नरकात जाऊ ना, पण आमची तुम्ही काळजी असे उपदेश नको मला. जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी. हे लोक उपदेश सांगत असतात. जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी, देव धर्माचे करा सोडून द्या ही शायरी. आम्ही त्यांना म्हणतो, काळजी आमच्या हिताची एवढी वाहू नका, जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका. जाऊ दे सुखात आम्हाला. आणि अहो स्वर्गात असतं काय, काय असतं स्वर्गामध्ये? लोक म्हणतात हे असतं ते असतं. आम्ही गेलो स्वर्गामध्ये बघायला, स्वर्गात अशी व्हिजिट करायला परवानगी असेल. गेलो जरा स्वर्गात बघण्या, काय असते ते खरे. काय म्हटलं बघूया तरी. गेलो जरा स्वर्गात बघण्या, काय असते ते खरे, ऐकले जे काय आम्ही सारेच ते नव्हते खरे. काय काय गोष्टी खऱ्या होत्या, अप्सरा असतात. ऐसे नव्हे अप्सरा स्वर्गात नसते एकही, असतात. ऐसे नव्हे अप्सरा स्वर्गात नसते एकही, इंद्राघरी असतात साऱ्या, बाहेर नसते एकही. तुम्ही जाल तिकडे इंद्राघरी अप्सरा, तुम्हाला काय मिळत नाही. तेव्हा हे प्रास्ताविक झालं. आता ह्याच्यानंतर आपण शायरीचा जो मुख्य विषय तो म्हणजे प्रेम.
त्याच्याकडे वळूया. प्रेम म्हणजे इश्क, आणि अर्थात असफल प्रेम झालं की त्याच्यामुळे दुःख होतं, गम. हे शायरीचे मुख्य विषय झाले. तर प्रेम या विषयातली स्वप्न सुंदरी ही एक कल्पना